अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं आगमन झालं आहे. राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप विलोभनीय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यानंतर अयोध्येतील राम मंदिर देशात सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक बनलं आहे. देशातील सर्वात श्रीमंत मंदिराच्या यादीत आता अयोध्या राम मंदिराचं नावही जोडलं गेलं आहे. राम मंदिराआधी भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे कोणती हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार, मी आहे मेहुल शिंदे आणि तुम्ही बघतायत मराठी जडीस जंक्शन. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या. नंबर 1, आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती वेंकटेश्वर मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार या मंदिराची एकूण संपत्ती 3 लाख कोटी रुपये एवढी आहे. या मंदिराची दरवर्षी सुमारे 1400 कोटी रुपये कमाई होते. ही रक्कम देशातील आघाडीच्या कंपन्या जी विप्रो, नेस्ले, ONGC, इंडियन ऑइल या कंपन्यांचा एकूण मूल्यापेक्षा जास्त आहे. नंबर 2, केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिर, तिरुवनंतपुरम. केरळमध्ये असलेल्या पद्मनाभ स्वामी या मंदिराची एकूण संपत्ती 1.20 लाख कोटी रुपये आहे. अलीकडेच या मंदिरात एक नवीन खजिना सापडला आहे, ज्यामध्ये सोने, चांदी आणि हिरे या दागिन्यांचा मोठा साठा आहे. नंबर 3, केरळमधील गुरुवायूर देवसम. गुरुवायूर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेल्या गुरुवायूर देवसम मंदिराकडे अमाप संपत्ती आहे. या मंदिरात 1737 कोटी रुपयांची बँक ठेव आहे. याशिवाय मंदिराकडे 271 एकर जमीन आहे. 2022मधील एका RTIमध्ये ही माहिती समोर आली आहे. नंबर 4, पंजाबमधील सुवर्ण मंदिर. अमृतसरमध्ये स्थित शिखांचे सर्वात मोठे धार्मिक केंद्र असलेले सुवर्ण मंदिरही देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातून दरवर्षी 500 कोटी रुपये कमावले जातात. मंदिर बांधण्यासाठी सुमारे 400 किलो सोने वापरण्यात आलं आहे. नंबर 5, गुजरातमधील सोमनाथ मंदिर. गुजरातमधील सोमनाथ मंदिराची स्वातंत्र्यानंतर पुनर्बांधणी करण्यात आली. हे मंदिर बनवताना आतील भागात 130 किलो सोने वापरण्यात आलं. मंदिराच्या शिखरावर 150 किलो सोने वापरण्यात आलं आहे. मंदिराची 1700 एकर जमीन कोट्यावधींची आहे. नंबर 6, जम्मूमधील वैष्णोदेवी मंदिर. वैष्णोदेवी मंदिर हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. देवीच्या पूजेसाठी समर्पित असलेल्या या मंदिराला गेल्या 2 दशकात 1800 किलो सोने, 4700 किलो चांदी आणि 2000 कोटी रुपयांची रोख देणगी मिळाली आहे. नंबर 7, ओडिसामधील जगन्नाथपुरी मंदिर. ओडिशामध्ये असलेले जगन्नाथपुरी मंदिर हे मंदिर देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गणलं जातं. जगन्नाथपुरी मंदिराची एकूण संपत्ती 150 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं. रथयात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिराची 30,000 एकरपेक्षा जास्त जमीन आहे. नंबर 8, महाराष्ट्रामधील शिर्डीत स्थायिक असलेले साईबाबा मंदिर. महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिराची गणना देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये केली जाते. या मंदिरात साईबाबांच्या मूर्तीसाठी 94 किलोचं सोनं सिंहासन तयार करण्यात आलं आहे. 2022मध्ये भक्तांनी मंदिराला 400 कोटी रुपयांहून अधिक दान केलं होतं. नंबर 9, महाराष्ट्रामधील मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर. महाराष्ट्रातील सिद्धिविनायक या गणपती मंदिराची एकूण संपत्ती 125 कोटी रुपये आहे. या मंदिराला दररोज 30 लाखांची कमाई होते. तर मित्रांनो, ही होती भारतातील 9 सगळ्यात श्रीमंत मंदिरे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.